जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या प्रार्थनेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आणि पुन्हा एकदा आपण या जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाला धन्यवाद देऊ. आज दिनांक वार मंगळवार, तारीख 14/10/2025 या नवीन दिवसामध्ये देवाने पुन्हा एकदा हा नवीन दिवस तुमच्या आणि माझ्या जीवनात जोडलेला आहे. त्याबद्दल त्या जिवंत देवाला आपण धन्यवाद देऊया. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. पित्या, ह्या सकाळच्या समयी आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ येत असताना तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. प्रभू, ही सकाळची भक्ती तू आशीर्वादित कर. हे देव, ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. प्रभू, मी तुझ्या वचनातून बोलत असताना मी नाही तर प्रभू तू तुझ्या लोकांसंगती तू बोल. हे देवापा, मी कोणी नाही तर सर्व काही करणारा परमेश्वर तू आहे. तुला मान, महिमा, गौरव आणि धन्यवाद असो. प्रिय प्रभू येशू, तो आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू ये. सर्व आजार, सर्व संकट, सर्व दुष्टांनी लावलेल्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. होय प्रिय प्रभू येशू, या सकाळच्या समय तो आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव होते. पित्या परमेश्वरा, आमच्या शरीरातील सर्व आजार, विकार आणि दुरात्म्यांनी लावलेल्या पीडा नासूर येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभू, सर्व समस्या, अडचणी, बेरोजगारीपणा तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाकलेला आहे. प्रभू, आजचं येणारं वचन तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाचं तू कर आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणू दे, आमेन. प्रियांनो, सकाळच्या भक्तीमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आजच्या ह्या नवीन दिवसामध्ये प्रियांनो, हा नवीन दिवस प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दाखवलेला आहे. आणि खरोखर ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला देव बापा आशीर्वादित करो. मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं की स्तोत्रसंहिता 1 मध्ये आपण पाहत होतो 2 पुरुष, एक देवाचा पुरुष आणि एक दुर्जन पुरुष. आणि खरोखर देवाने आम्हाला त्या वचनातून खूप चांगलं असं मार्गदर्शन केलं होतं. आणि आज पुन्हा एकदा आपण यहोशुआ या पुस्तकामध्ये येणार आहोत. आणि यहोशुआचा याचा 6वा अध्याय. आणि ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं की यरीहोचा पाडाव. आता ह्या ठिकाणी यहोशुआने 2 दास ते नगर हेरवायला पाठवले होते. आणि ते 2 दासांनी ते नगर हेरून आल्यानंतर त्यानंतर त्यांनी सांगितले की परमेश्वराने ते नगर आपल्या हाती दिलेलं आहे. आणि खरोखर एवढ्या मोठ्या विश्वासाने त्या ठिकाणी यहोशुआला सांगत असताना यहोशुआ देखील परमेश्वराकडे त्या ठिकाणी गेलेला आहे. आणि परमेश्वराला विचारलेलं आहे की आम्ही यरीहोवरती चढाव करावा का. आणि मग पहा, यरीहो शहराची त्यापूर्वी आपण माहिती पाहूया. यरीहो शहर हे त्या काळचं एकदम गजबजलेलं आणि व्यापार पेठेचं, बाजारपेठेचं शहर होतं. यरीहो या शब्दाचा अर्थ होता खजुरीचे नगर. आणि खरोखर यरीहो या शहरामध्ये खजुरीचे झाडं जास्त होते. आणि मग पहा, आम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळतं की हे संपन्न असं शहर होतं आणि खूप आशीर्वादित असं शहर होतं. त्या ठिकाणी सर्व प्रकारे परमेश्वराने त्या नगराला संपन्न केलं होतं. आणि हे शहर आज परमेश्वर देव इस्रायलाला देणार होता. आणि मग पहा, इस्रायल लोकांच्या भीतीमुळे यरीहोच्या विशी मजबूत लावून घेण्यात आल्या होत्या. कुणी बाहेर गेला नाही की आत आला नाही. मग परमेश्वर यहोशुआला म्हणाला, पहा, यरीहो, त्याचा राजा, त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहे. आता ह्या ठिकाणी डायरेक्ट परमेश्वर यहोशुआ संगती बोलत आहे की मी, पहा, त्याचा राजा आणि त्याचे पराक्रमी वीर मी तुझ्या हाती दिले आहे. आणि मग तुम्ही सगळे योद्धे ह्या नगराभोवती एक प्रदक्षिणा घाला. असे 6 दिवस करा. 7 याजकांनी 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे. 7व्या दिवशी तुम्ही नगराला 7 प्रदक्षिणा घालाव्या आणि याजकांनी रणशिंगे फुंकावी. रणशिंगे फुंकली जात असताना त्याचा दीर्घनाद कानी पडता सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल. मग तुम्ही प्रत्येकाने सरळ आत चालून जावे. नंतर नुनाचा
मुलगा यहोशुआ यांनी याजकांना बोलून म्हटले, कराराचा कोश उचलून घ्या आणि 7 याजक 7 रणशिंगे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालावा. आता ह्या ठिकाणी पहा, परमेश्वराने यहोशुआला जशी आज्ञा केली, ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे यहोशुआने त्या ठिकाणी केलेलं आहे. बघा, 7 दिवस परमेश्वराने काय सांगितले की 7 दिवस तुम्ही त्या नगराला प्रदक्षिणा घाला. 7 याजक आणि 7 रणशिंगे घेऊन कोशापुढे चालावे आणि कोणी त्या ठिकाणी बोलायचं नाही, काही नाही. पण 7व्या दिवशी रणशिंगे फुंकावी आणि रणशिंगे फुंकली असताना त्याचा दीर्घनाद कानी पडता सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा. ही परमेश्वराने इस्रायल लोकांना आज्ञा दिली होती. पहा, मग त्याप्रमाणे यहोशुआने त्या ठिकाणी केलेल्या आहे. परमेश्वराने ज्या सूचना यहोशुआला केल्या त्या सर्व सूचना यहोशुआने त्याने काटेकोरपणे त्या ठिकाणी पाळलेल्या आहे. प्रियांनो, आम्ही आमच्या जीवनामध्ये जर आम्ही डोकून पाहिलं, देवाने आम्हाला जे आज्ञा, विधी, नियम, सूचना दिलेल्या आहेत त्या आम्ही काटेकोरपणे पाळतो का? जर आम्ही काटेकोर पाळणारे असू तर तेव्हाच परमेश्वर देव आम्हाला आमच्या कामामध्ये, आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये विजय देईल. आणि खरोखर जर तुम्हाला विजय पाहिजे असेल तर परमेश्वराच्या योजनेनुसार, परमेश्वराच्या आज्ञेनुसार, परमेश्वराच्या सूचनेनुसार आम्हाला ह्या ठिकाणी वागलं पाहिजे. आणि जोपर्यंत आम्हीच्या जीवात जीव आहे, जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे प्रियांनो, तोपर्यंत आम्ही परमेश्वराच्या इच्छेने आम्ही चाललं पाहिजे. प्रियांनो, ही सकाळची वेळ परमेश्वर देवाने तुम्हाला मला प्रार्थनेसाठी दिली आहे. अनेक लोक आळस करत आहेत, प्रार्थना करत नाही, बायबल वाचत नाही, देवाच्या सहवासात राहत नाही, परमेश्वराच्या सोबत चालत नाही. हो, आणि ह्यामुळे त्यांच्या घरामध्ये अशांती आहे, आजार आहे, पीडा आहे. त्यांच्या घरामध्ये कितीही कमवलं तरी ते पुरं पडत नाही. जॉबलेस आहे त्यांचे लेकरं, त्यांच्या घरात दारिद्र्य आहे. आणि प्रियांनो, याचं कारण एकच आहे की आम्ही परमेश्वराच्या बरोबर चालत नाही, परमेश्वराने दिलेल्या सूचनांचं आम्ही पालन करत नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की आम्ही परमेश्वराच्या सूचनाचं पालन केलं नाही, त्याच्यामुळे आमच्या जीवनामध्ये कधीच यश प्राप्ती मिळत नाही. आता ह्या ठिकाणी यहोशुआला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्या सर्व गोष्टी यहोशुआने त्या ठिकाणी केल्या आहे. आणि मग वचन 15 मध्ये आम्हाला दिसून येतं की 7व्या दिवशी अगदी पहाटे उठून त्यांनी अशाच प्रकारे केले आणि नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. त्या दिवशी मात्र त्यांनी नगराला 7 प्रदक्षिणा घातल्या. बघा, रोज एक घालायचे, परंतु 7व्या दिवशी 7 प्रदक्षिणा घातल्या. आणि मग 7व्या वेळी याजक रणशिंगे फुकीत असताना यहोशुआ लोकांना म्हटला की जयघोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे. हे नगर व ह्या जे काय असेल ते सर्व परमेश्वराला समर्पित करावे. मात्र राहा वेशेला आणि जे कोणी तिच्या बरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावे, कारण आपण पाठवलेल्या सासूदांना तिने लपून ठेवले होते. तुम्ही मात्र समर्पित वस्तूपासून सर्वथा दूरच राहा. त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्रायलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटात घालाल. पण सर्व सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे परमेश्वराप्रित्यर्थ पवित्र होत ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजे. मग तेव्हा लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगे वाजत राहिली. रणशिंगांचा आवाज ऐकताच लोकांनी मोठा जयघोष केला आणि तट जागच्या जागी कोसळला. लगेच लोकांनी आपापल्या समोर त्या नगरात सरळ चालून जाऊन त्यांनी ते हस्तगत केले व त्या नगरातील पुरुष, स्त्रिया, तरुण, वृद्ध, गुरढोरे, गाढवे सर्वांचा त्यांनी तलवारीने समूळ नाश केला. तेव्हा जे 2 पुरुष तो दोष हिरवायला गेले होते त्यांना यहोशुआ म्हणाला, तुम्ही शपथ वाहिल्याप्रमाणे त्या वेश्येच्या घरी जाऊन तिला व तिचे जे कोणी असतील त्यांना बाहेर आणा. तेव्हा त्या तरुण हेरांनी आज जाऊन राहावेला तिच्या आईबापांना, भाऊबंधांना, जिथे कोणी
तिचे जे कोणी तेथे होते त्या सर्वांना म्हणजे तिच्या सर्व आप्तजनांना बाहेर आणून इस्रायलाच्या छावणीवर नेऊन ठेवले. आणि मग त्यांनी ते नगर व त्यातले सर्व काही आग लावून जाळले. मात्र सोने, रुपे आणि तांब्याची व लोखंडाची पात्रे ही त्यांनी परमेश्वराच्या घरात भांडारात ठेवली. यहोशुआने राहाब वेश्या, तिच्या बापाचा परिवार व तिचे जो कोणी होते ते सर्व वाचवले. तिचा वंश आजपर्यंत इस्रायल लोकांपर्यंत वसत आहे. कारण जे जासूद येरियो हेरवायला यहोशुआने पाठवले होते त्यांना तिने लपवून ठेवले होते. त्या समय यहोशुआने असा शाप दिला की जो कोणी येरियो नगर उभारण्यास प्रवृत्त होईल त्याला परमेश्वराचा शाप लागेल. त्याचा पाया घालताच त्याचा ज्येष्ठ पुत्र मरेल आणि त्याच्या विशी उभारताच त्याचा कनिष्ठ पुत्र मरेल. ह्याप्रमाणे परमेश्वर यहोशुआबरोबर राहिला आणि त्याची कीर्ती सर्व देशभर पसरली. प्रियांनो, पहा, ह्या ठिकाणी बघा, परमेश्वराने ज्या ज्या सर्व गोष्टी सांगितल्या त्या सर्व यहोशुआने त्या ठिकाणी केल्या. आणि यहोशुआला परमेश्वराने त्या ठिकाणी यिरियो नगरावरती विजय मिळवलेला आम्हाला दिसत आहे. परमेश्वराने यहोशुआला त्या ठिकाणी यश दिलेलं आहे. आणि मग पहा, ज्या ठिकाणी बघा, त्या ठिकाणी जे 2 जासूद पाठवले होते त्या 2 जासूदांचं ज्या राहाब या स्त्रीने त्या ठिकाणी त्यांना लपून ठेवलं होतं, राजापासून त्याचं संरक्षण केलं होतं. त्या स्त्रीला तिच्या संपूर्ण आप्तजनांना, त्या नातेवाईकांना वचन दिल्याप्रमाणे त्या ठिकाणी त्यांनी वाचवलेलं आम्हाला दिसत आहे. आणि पहा, सर्वात महत्त्वाची गोष्ट की परमेश्वराने हे नगर इस्रायलाच्या हाती दिलेलं होतं. बघा, ज्या वेळेस परमेश्वर जेव्हा मनावरती घेतो, जेव्हा परमेश्वराने योजना केली आहे की हे नगर इस्रायलाला द्यायचं, त्यावेळेसच विजय त्या ठिकाणी निश्चित झाला होता. कारण इस्रायलाच्या बरोबर कोण होता? तर आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता परमेश्वर, जो पवित्र देव, तो इस्रायलाच्या सोबत होता. आणि म्हणून देवाने त्या ठिकाणी इस्रायलाला सर्वात मोठा विजय त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि मग पहा, परमेश्वरानं जे काही सांगितलं त्याप्रमाणे त्या नगराचा समूळ नाश त्या ठिकाणी केलेला आम्हाला दिसत आहे. आणि मात्र जे सोने, रुपे, चांदी होते आणि जे महत्त्वाच्या वस्तू होते त्या सर्व परमेश्वराच्या भांडारात त्यांनी त्या ठिकाणी त्या वस्तू त्या ठिकाणी समर्पित केलेल्या दिसत आहे. त्यातलं त्यांनी काही एक घेतलेलं नाही, ते सर्व देवासाठी त्यांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे राहाब वेश्येचा आणि तिच्या सर्व घराण्याचा त्या ठिकाणी बचाव केलेला आहे. आणि मग पहा, ही यहोशुआची कीर्ती सर्व त्या ठिकाणी सर्व चौबाजूच्या देशामध्ये पसरली. कारण परमेश्वर देव यहोशुआ बरोबर होता. आणि अशा प्रकारे येरियो नगरावरती विजय परमेश्वराने ह्या ठिकाणी दिलेला आहे. परंतु प्रियांनो, ह्या ठिकाणी सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्हाला दिसते की परमेश्वराच्या सूचनांचं पालन करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर आम्ही परमेश्वराच्या सूचना आमच्या जीवनामध्ये पाळत नाही तर परमेश्वर देव कदापिही आमच्या जीवनामध्ये विजय देणार नाही, कदापिही यश देणार नाही, कदापि आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद येणार नाही, कदापि देवाची पवित्रता आमच्या जीवनामध्ये येणार नाही. आणि म्हणून प्रियांनो, आज या सकाळच्या वेळेस देवाचं वचन तुम्हापर्यंत सरळ येत आहे की परमेश्वराने ज्या दिलेल्या सूचना आहेत आम्हाला देवाच्या वचनामध्ये, त्या आम्ही काटेकोरपणे पाळल्या पाहिजे, तंतोतंत पाळल्या पाहिजे. देवाच्या बरोबर आम्ही चाललं पाहिजे, देवाच्या समक्षतेत आम्ही चाललं पाहिजे, देवाच्या सहवासात आम्ही चाललं पाहिजे. त्याशिवाय आमच्या जीवनातील सर्व प्रॉब्लेम निघून जाणार नाहीत. आणि म्हणून प्रियांनो, आम्हाला परमेश्वरावरती पूर्णपणे अवलंबून राहायचं आहे. हे जीवन दिलेलं आहे ते परमेश्वराचं आहे. आम्हाला जे काही संपत्ती दिलेली आहे ते परमेश्वराचे आहे. आम्हाला जे लेकरं बाळ दिलेले आहे ते सर्व परमेश्वराचं आहे. आणि म्हणून परमेश्वराने दिलेल्या सूचनांचं आम्ही काटेकोर पालन केलं पाहिजे. ह्या ठिकाणी हीच गोष्ट त्याचा परमेश्वराचा सेवक, इस्रायलाचा नेता यहोशुआ ह्यांनी या ठिकाणी केलेली आम्हाला दिसत आहे. आणि म्हणून त्याचा परिणाम असा झाला की येरियो शहर हे इस्रायलाच्या ताब्यात गेलेलं आहे.
परमेश्वराने इस्रायलला ह्या ठिकाणी पहिला विजय आम्हाला दिलेला दिसत आहे. आणि अशा प्रकारे परमेश्वर देव इस्रायलाच्या बरोबर आहे हे आम्हाला वारंवार या देवाच्या वचनातून आम्हाला दिसत आहे. आणि मग जर देव त्या इस्रायला सोबत आहे तर प्रियांनो, आजही परमेश्वर तुमच्या सोबत आहे, तुमच्या कुटुंबामध्ये आहे, तुमच्या देशामध्ये आहे, तुमच्या सर्व राष्ट्रांमध्ये आहे. आणि म्हणून प्रियांनो, त्या जिवंत देवाला आपण हाक मारूया, त्या जिवंत देवाला आम्ही आरोळी मारूया. यिर्मया 33:3 सांगते की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईल. प्रियांनो, आज तुमच्या जीवनातील किती कठीण समस्या असतील, कठीण अडचणी असतील, कठीण आजार असतील, त्यावरती विजय देणारा परमेश्वर देव आहे. आणि म्हणून आपण त्याच्या चरणाजवळ जाऊया, आपण प्रार्थना करूया आणि ह्या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला आणि मला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा. ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व आजार, विकार आणि सर्व समस्या, सर्व प्रॉब्लेम नासुरू येशूच्या नावामध्ये शापित करत आहे. प्रभू, या तुझ्या सर्व लोकांना सर्व प्रॉब्लेम मधून तू बाहेर काढ, त्यांच्या जीवनातील सर्व समस्या तू काढून टाक आणि तुझं गौरव दे. तुझ्या पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भर, तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू भर. आणि प्रिय प्रभू येशू, निकामी झालेले सर्व अवयव प्रिय प्रभू येशू तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू जिवंत करत आहेस, चालू करत आहेस. त्याबद्दल मी तुझ्या पवित्र नावात धन्यवाद देत आहे. प्रभू, या सकाळची वेळ तू आशीर्वादाची केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन. प्रियांनो, आपल्या जीवनामध्ये काही साक्ष असतील तर कमेंट बॉक्समध्ये आपली साक्ष टाका किंवा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे 9730301668 या क्रमांकावरती तुम्ही संपर्क साधून तुम्ही आपली साक्ष सांगू शकतात किंवा ग्रुपवर टाकू शकतात. आणि प्रियांनो, आपल्या साक्षीद्वारे इतरांच्या जीवनामध्ये कार्य, इतरांच्या जीवनामध्ये प्रियांनो देवबाप ताबा घेईल आणि त्यांचं जीवन बदलून टाकेल. आणि म्हणून आपल्या साक्षी सांगत जा आणि त्या साक्षीद्वारे देवाचं गौरव करत जा आणि देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो. आमेन, आमेन, आमेन.